नमस्कार. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 2026 सुरू होताच म्हणजेच की फसवणुकीचे सगळ्यात मोठा प्रकार समोर येत आहे. तर या 3 पैकी एका नंबरवर कॉल आला तर तुम्ही हा उचलू नका. जेणेकरून तुम्ही फसणार नाही व तुमचं बँक खात्यांमधील सगळे पैसे एका झटक्यात गायब होणार. कॉल जर उचलला तर संपूर्ण देशात हा अलर्ट लागू झालेला आहे. अचानक लाखो लोकांचे करोडो रुपये एका सेकंदात गायब झालेले आहे. कारण हा जो नंबर आहे हा 3 नंबर आहे. ह्या 3 नंबरपैकी ज्या कोणत्याही एका नंबरवरून तुम्हाला जर कॉल आला, तर चुकूनही उचलू नका. नाहीतर सगळे पैसे गायब होणार. अतिशय अर्जंट हा बँकेचा, सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले हे जे निर्देश आहे, हे धोकादायक नंबर आहेत. हे 3 नंबर असे आहेत, की जे तुम्हाला ओळखीचे वाटतील. परंतु जर उचलले तर 1-2 सेकंदात तुमच्या बँक खात्यातील जेवढे पैसे आहे, हे तेवढे पैसे गायब होतात. बँक जरी गेले तरी बँकेवाले काहीच करू शकणार नाही. कारण जनतेला फसवायचा नवीन प्रकार सुरू झालेला आहे. ज्यामुळे लाखो लोकं आहे, जे करोडो लोकं आहे, हे त्यामुळे फसत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की हे कुठले-कुठले नंबर आहे किंवा म्हणजेच की आता अनेक सरकारने हे 3 नंबर सांगितले आहे की पाहताच क्षणी मोबाईल नंबर स्विच ऑफ करून टाका. जेणेकरून फोन उचलू नका. केंद्र सरकारने कोणत्या नंबरची यादी जाहीर केली आहे, तर नंबर नेमका कोणता आहे या स्वरूपातील चुकूनही तुम्ही फोन जर उचलला तर पैसे कट होणार तुमचे. त्यासाठी आपण आता बघणार आहोत की हे नंबर कोणता आहे. म्हणजेच की ज्यामुळे सरकारने हायलाइट लागू केलाय, ज्यामुळे ज्यामुळे हे पैसे चोरले जाऊ नये, तुमचे बँक खाते सुरक्षित राहावं, सरकारने या बँक नंबरची यादी दिलेली आहे. 2025 संपलं होतं आणि एक मेसेज सगळीकडे व्हायरल होत आहे, की 1 जानेवारी सगळ्यांना एका असा मेसेज येईल, की बँकेकडून तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. त्या लिंकवर क्लिक करा. मग लोकं सांगत होते, की ते लिंक क्लिक करू नका किंवा असे डाउनलोड करू नका व अशा प्रकारची माहिती देण्यात आलेले होते. खरंच काही झालं नाही, परंतु त्यांच्यापासून सावध झाले. लोकांनी कुठल्याही लिंकवर क्लिक केलं नाही. त्यामुळे लोकांनी मेसेज देखील डिलीट केले. परंतु एक अशी घटना घडली ज्यामुळे वेगळाच धक्कादायक प्रकार समोरकीस आला आहे. म्हणजे फसवणुकीबद्दल देशामध्ये काही नवीन माहिती झाली आहे. त्यानंतर आता लगेच सरकारने तातडीने 3 नंबर जाहीर केले. तर आपण आता 3 नंबर आधी जाणून घेऊया की कोणते-कोणते हे 3 नंबर आहे. परंतु स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांच्या भविष्यासाठी जे पैसे साठवून ठेवतो आपण, जे गोरगरीब आहे, ज्या महिला आहेत, ज्यांचे पती वारलेले आहेत व वडीलही वारलेले आहेत, अशा ज्या महिला त्या साठवून ठेवतात. परंतु अशा महिलांचे जर पैसे गेले तर त्यांना किती दुःख होतं. म्हणजेच की आता हे असे लगेच मेसेज टाकून बँकेत काही चार्जेस असतील किंवा लगेच दुसरा मेसेज येतो. ₹9,999 कट झाले व 10,900 कट झाले. असे डायरेक्टली मेसेज येतात. म्हणजेच की आता हे असे मेसेज येऊ नये यासाठी आता आपल्याला हे फ्रॉड जे कॉल आहे, अननोन नंबर जे आहे, हे आपल्याला उचलायचे नाही आहे. म्हणजेच की आता फोन उचलला आला तर 91 जर असेल तर प्लस म्हणजे 91 जर फोनची सुरुवात असेल तर तुमच्या मनात लक्षात ठेवा की 91 जर सुरुवात असेल हा व्यतिरिक्त प्लस 92 असेल ते 93 किंवा 44 किंवा 45 कुठलेही असेल पण इंटरनॅशनल कॉल असतात. हे इंटरनॅशनल कॉल परदेशी कॉल असतात. म्हणजेच की साईड आणि ते टक्के फसवणुकीचे असतात. परंतु हे कॉल जर आले तुम्हाला सुरुवातीला जसं की या सायबर सेल्सला तुम्ही केंद्र सरकारने सायबर सेल चालू केलेला एक सायबर सेल आहे. त्या नंबर आता मी तुम्हाला शेअर करणार की 19 30 19 30 हा सायबर सेलचा नंबर आहे. त्या नंबरला कॉल करून तुम्ही झाल्या ही घटना झाल्या तर त्यांनावर कॉल केला तर तुम्हाला तिकडून सरकारकडून मदत होऊ शकते. परंतु तुमचे पैसे वाचवले जाऊ शकतात. धन्यवाद. त्यासाठी जो अननोन नंबर राहणार तर तुम्ही रिसीव्ह करू नका. धन्यवाद.